हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 25 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या बातमीकडे. तर MSME मंत्रालय पहिल्या ब्रिक्स MSME फोरमचे यजमानपद आग्रा येथे. नुकतेच एका नवीन फॉरेस्ट मॉथची प्रजाती कर्नाटक राज्यातील काली टायगर रिझर्व्हमध्ये शोधण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहार राज्य सरकारसोबत ऐक्य पार्क व नॅशनल फिश डेव्हलपमेंट बोर्डच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. खान क्वेस्ट नावाचा बहुराष्ट्रीय लष्करी सराव मंगोलिया देशात आयोजित केला जाणार आहे. खान क्वेस्ट हा एक बहुराष्ट्रीय लष्करी सराव असून तो 20 जून ते 3 जुलै दरम्यान मंगोलियाची राजधानी उलान बातार येथे आयोजित केला जाईल. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी सैबत चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. सोबत मीडियाचा वापर करण्यासाठी UAE देशाने किमान वय 15 वर्षे निश्चित केलेली आहे. मीडियाचा वापर करण्यासाठी. पुढे पाहूया. नुकत्याच जाहीर झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2027 मध्ये IIT दिल्ली संस्थेला भारतातील सर्वोच्च शिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये जागतिक स्तरावर MIT पहिल्या क्रमांकावर राहिले आहे, परंतु केवळ भारताचा विचार केल्यास IIT दिल्ली हे देशात प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च शिक्षण संस्था ठरलेली आहे. पुढे पाहूया. नुकतेच गुजरात राज्यातील जसदान पठारी संदूकला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. नवीन फौजदारी कायद्यावर आधारित न्याय संहिता प्रदर्शनचे उद्घाटन पुदुचेरी येथे करण्यात आले आहे. पुढे पाहूया. संशोधकांना ओडिशा राज्य सुमारे 1.5 कोटी वर्ष जुने जीवाश्म सापडलेले आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या ऑर्गॅनिक मसाला प्रोसेसिंग प्लांटचे उद्घाटन मेघालय राज्यात करण्यात आलेले आहे. भारताचे प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भारत बिल्ड्स कॉन 2026चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. बेंगळुरू येथे सरकारी AI स्टार्टअप सर्वम AI भारताचा 123वा युनिकॉर्न बनला आहे. पुढे पाहूया. न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील होणारा पहिला मध्य आशियाई देश उझबेकिस्तान ठरलेला आहे. भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र IIT हैदराबाद स्थापन केले जाईल. भारत व नेदरलँडने नवी दिल्ली येथे चौथा सायबर संवाद आयोजित केला. पुढे पाहूया. नुकतेच जगातील सर्वोत्तम कला व सांस्कृतिक शहरांच्या यादीत जयपूर शहराला 18वे स्थान मिळालेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने अबॉट कंपनीसोबत मिळून देशात जागरूकता वाढवण्यासाठी 21 जून हा व्हिटॅमिन D दिवस म्हणून घोषित केला आहे. पुढे पाहूया. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून राहुल बत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेश निर्मित नौदलांच्या INS दुनागिरी, INS संशोधक, INS अग्रह या 3 जहाजांचे अनावरण कोलकाता येथे केले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.